जोक्स पार्ट पण या ट्रिपची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. आपलं गावठी पुष्पा इलेलो असा पण तू वाटतोस नारळ पाणीवाला. आपला इलेला असा वेलकम ड्रिंक. थँक्यू हा मंडळ आभारी आहे आपला. असं तर नाश्त्या गावला ना 10 आंबोळे सहज जातं ते. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाठवतोस. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाठवतो. सुपर. नक्की दादा बीच कसं वाटलो? एक नंबर. सही ना अमोल? कसं वाटलो बीच? भारीच ना. मस्त एक नंबर बीच असा. आणि इकडे पण अजून पर्यटक असतात. सुंदर अशी पालखी आहे. वा मस्त. हे बघून बरं वाटलं. मी मागच्या व्हिडिओमध्येच फणसगावच्या पालखीचा एक सोहळा अनुभवलेला. आता पुन्हा एकदा गावखडीला रिषभ तोडणकरांच्या घरीच्या गावामध्ये हा सोहळा अनुभवतोय. मस्त वाटला. स्वतः मालक प्रसादी वाढतो. हा जो बीच आहे तो आहे गावखडी आणि आपण ब्रिज वरून चाललोय. मस्त सुंदर प्रवास होतोय आतापर्यंत आणि या पुढे देखील होत राहणार आहे. आपण इलो आता नांदगाव फाट्याजवळ आणि इकडे एक गाडी उभी असं कोणतरी ओळखीचे दिसतात. दरवाजा खोला. विंडो खोला. नाही उघडत नाही विंडो. या काय आईला सुरुवात झाली. एवढ्याच्या तुम्ही आमका रत्नागिरीत सोडताला. मग चला आपली गाडी इलेली आता. आम्ही तुझ्या पण ब्लॉग्स मध्ये सांगतो. आम्ही 15-20 मिनिटं झाली इकडे नांदगाव टिंडवर उभा आहे याची वाट बघत. तुम्ही 8:30चा टाइम दिलेला. 8:30 आता वाजलेत बघा किती. वाजले 9 वाजलेत पण माका अजून 9 मिनिटं झाली. अरे सोन्या पण माका एसटी गावक नको. मग 5ला उठ आणि एसटी पकडून ये. चला आपली सीट अकडे मागे असा. भारी सीट बीट चांगली चकाचक करून ठेवलास ना. फायनली आपण आता निघालो सागरी महामार्गाक आणि आपल्या रथाचं सारथ्य करतात मालवणी लाईफ मालवणी लाईफ युट्यूब चॅनलचे चालक मालक लक्की दादा. लक्ष्मीकांत माझं नाव माहिती आहे ना. विष्णू. होय. श्रीकृष्ण पण हा विष्णूचाच अवतार. बरोबर. मी सारथी तर फक्त पुण्यवान लोकांका दिसत. आता फक्त पोट श्रीकृष्ण असलं तरी तुम्ही स्वतःला अर्जुन समजता. मदत होईलच याची गॅरंटी नाही. खरं जोक्स पार्ट पण या ट्रिपची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो. हो. जेव्हापासून युट्यूब चालू झालं तेव्हापासून माझी इच्छा होती की अशी ट्रिप करावी. बरोबर. ही ट्रिप करताना नुसती ट्रिप नाही पण त्याच्यामधनं आपल्याला लोकांना पण प्रमोट करायचंय. छोटे छोटे जे व्यावसायिक असतील त्यांना प्रमोट करायचंय. होय. तर हे महत्वाचं कारण या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. बरोबर. आणि सगळा खर्च कुठलाही स्पॉन्सरशिप नाहीये. आपण सगळे TTMM तुझा तू माझा मी. आणि अजून आपल्यासोबत एक युट्यूबर आहेत अमोल सावंत ब्लॉग्स. तर आम्ही 3 जण चाललो. मस्त मजा येते. आम्ही पण म्हणजे आम्ही मागच्या वेळी रत्नागिरी ट्रिप केलेली पण त्यावेळी आमच्या अशी गोष्ट लक्षात आली की कोस्टल रोडची पण ट्रिप करायची आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅन करत होतो. पण आमचा नशीब चांगला आणि लक्की दादाने फोन केल्या त्यामुळे आम्ही नाही बोलू शकलो नाही. तर आणि अमोलला आम्ही सोबत घेतलो. अमोलचं तसं काय प्लॅन नव्हतं आणि अमोल पहिल्यांदाच बाय रोड मुंबई ट्रॅव्हल करता त्याच्यामुळे तो अमोलचं पण एक एक्सपिरियन्स वेगळं असतं आणि एक्साइटेड असा. मग पुढे येणार कशेळी. म्हणजे तुम्ही दुपारपर्यंत यायला वाटतं. हो आम्ही लंच आमचा असा प्रॉब्ली तिकडेच होईल कशेळीला. मग इकडे या माझ्या घरी या जेवायला. नाही आधी इथे बघतो मग तुला फोन करतो पण जेवायचं काय ठेवू नकोस. जर आमचं लवकर झालं तर तुला भेटायलाच येऊ ना आम्ही तिथे. हा मग ते आता येताना तुम्ही पुढे गणेश गोव्याला निघणार मध्येच माझं गाव लागतं. हा येतो मग. हा चालेल ठीक आहे. ओके चला जेवणाची व्यवस्था झालेली असा आपली. जेवायलाच या घरी दादा मी बोलतो. तुला एक अर्धा तासाने फोन करू. हो चालेल ठीक आहे. आमचा गुरुवार आहे. हो चालेल. आमच्याकडे पण आता काय पालखीच आहे ना. अरे एक नंबर. त्याच्यामुळे चालेल ठीक आहे. मंडळी ज्यावेळी आम्ही ना तशी एक ट्रिप प्लॅन करतो मित्र वगैरे तर त्या लोकेशनला आमचे जे कोण मित्र असतील युट्यूबवाले असतील किंवा इतर मित्र असतील तर त्यांना आम्ही भेटतो. तर इकडे आता आपण खैलव हे हातीवले ना हातीवलेच्या इकडे थांबलो आणि हातीवलेमध्ये आपल्या अजून एक आपलं युट्यूबर मित्र भेटता आदिनाथ रहाटे. तर आता बघूया कधी येतात. आमका सांगितलं ना 5 मिनिटात येतोय. इलो काय अजून चालूच. अरे आमका की राजापूर फिरवता हातीवले गणपती दाखवायला. हो आता आपण चाललो आदिनाथच्या बागेमध्ये
आंबा, काजू, फणस, सुपारी, नारळ अशी पूर्ण मिक्स कंटेंट असा आमचं पहिलं हॉल्ट कोस्टल राईडचं. तर आता बघूया इकडे आपल्या काय काय माहिती मिळते ते, कारण आदिनाथ ओले काजू विकता. आपण जी कम्युनिटी पोस्ट टाकलेली तर ती आदिनाथची होती. तर आता आपण स्वतः बघूया. त्याच्यानंतर आंबे वगैरे देखील विकता तो रत्नागिरी हापूस. तर तुमका जर हवे असतील काजूगर, आंबे, नारळ ही गावठी सगळे आपले वस्तू तर आदिनाथला नक्की कॉल करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि नंबर देतला आहे. आदिनाथच्या बागेत जाऊ. छोटंसं साकव असा भारी एक नंबर. आणि ह्यो साकव क्रॉस करून आपण येतो इकडे नारळाच्या बागेत. वा, माकड येत वाटतं. चिकूचं झाड भारी, एकदम ट्रॅडिशनल वाडी असताना कोकणातली त्या प्रकारे असा सुपारी, चिक्कू, काजू, आंबे भारी. आणि सुपारी पण असा पेरूचा या झाड असा भारी. आणि धरले चांगले मस्तपैकी माडाने सुंदर. शेळी काढून ठेवलेली आहेत काय रे? भारी अशी शेळी काढून ठेवलेली असतात. आणि मस्त इकडे बसाक जागा असा. वा, लकी दादा मस्त वाटतं ना. पूर्ण अशा माडांच्या वाडी बोलतात ना आपल्याकडे गावठीमध्ये. आपलं गावठी पुष्प इलेलो असा सई सांभाळू ना. आता कोयता भेंडी लय जड आता नाही म्हटलं तरी 10 किलोचा तरी कोयता. हँडल करायला पण जरा शूट करू. होय होय होय, खतरनाक. पण मी एक ट्राय करतोय शेळा सोलूचा. तर आपल्यासाठी एक रिफ्रेशमेंट. चला. पुष्पा, मुंबईला आधी काय नारळ पाणी विकायचंस की काय? नाही, आमका ती सवय असा या करायची, मजा वाटतं. पण भारी रे. पण तू वाटतोस हा नारळ पाणीवाला. अण्णा आशिष अण्णा. चला, वेलकम ड्रिंक. भारी कोयतो असा मस्त. आमच्याकडे एवढे हेवी कोयते नसतात, पण हे कोयते म्हणजे आंब्याची वगैरे काळची सुकलेली झाडं वगैरे तोडूसाठी चांगले आहेत. हेवी खतरनाक. सही आहे ना. मधुर कोण मधुर? अमोल शेठ. तुका काय रे? तुका खाया. चला, तर आपला इलेला असा वेलकम ड्रिंक. थँक्यू हा. मंडळ आभारी आहे आपला. तुका पण घे. हे बघ असा जास्त घाम काढू नको, आरामात सगळा. आम्ही पण हेल्प करू शकतो. आंबोळी आणि चटणी वेलकम ड्रिंक नंतर आपल्यासाठी नाश्ता इलेला असा. आणि सालाबादप्रमाणे लकी दादाने पहिली सुरुवात केला ना. लकी दादा घे. अरे घे. खूप झालंय पण छान झालंय. मस्त. ना काजूचे बोंडू गॅसवर गरम करून तो चटणीमध्ये टाकलेला आहे. अजून काय काय चटणीत? हे कुठली? मस्त आहे, आंबट गोड. यस, असा वेगळी टेस्ट आहे. वेगळी टेस्ट ना. चला ट्राय करूया लवकर. चव बघतोय जरा मी. आंबट बोंडवाची टेस्ट. माझ्या मते आंबो असतो याच्यामध्ये, खोबरा आणि काय काय असा हिरवी मिरची वगैरे असतली. थोडंसं तिखट फ्लेवर पण येतात. खतरनाक. असं तर नाश्त्यात गावला ना 10 आंबोळे सहज जातं ते. पण आमका अजून पुढे भरपूर ठिकाणी ऑफर असत, त्याच्यामुळे आम्ही जागा ठेवतलो. चला खाण्याची मजा घेऊया. तर आपले हे कोस्टल राईडचे व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट होतं की आपल्या कोकणात जी लोक जी मुलं किंवा जे छोटे छोटे व्यावसायिक असतील त्यांना प्रकाश ज्योतात आणायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्या अनुषंगाने आम्ही तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तुझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, तू BA LLB देखील करतोय, एवढी बाग देखील सांभाळतोय आणि हे काही प्रोडक्ट्स तू विकतोस. तर त्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत? तर सध्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आता आज तर हे मसाला आहे, मालवणी मसाला आहे आपला. हा आपण घरीच बनवतो. अच्छा. त्याच्यानंतर हे आपलं बघाल तर कोकम सरबत आहे आपल्याकडे. ओके. हे फ्रेश आहे. अच्छा. आणि हे कोकम आगळ आहे आपलं. ओके. हे आपलं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट म्हणालात तरी काय हे ठरणार नाही. अच्छा. आणि कोकम आगळ, कोकम सरबत आणि मालवणी मसाला. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता सध्या बाकीचे प्रोडक्ट अवेलेबल नाहीत, कारण मागणी इतकी आहे की प्रोडक्ट हे करू शकत नाही. त्याच्यानंतर आता आपल्याकडे आंबा आहे. अच्छा. आता मेन
जे हे आपला सीझनचं प्रोडक्ट ते म्हणजे आंबा. अच्छा, आंबा, त्याच्यानंतर आपला सगळ्यात जास्त सेल होणार म्हणजे ओला काजूगर, ओला काजू जो आपण मालवणी लाईव्ह वर देखील आपण ते दादाने ऍडव्हर्टाईज केली होती त्याची. बरोबर. खूप चांगला असा रिस्पॉन्स आपल्याला मालवणी लाईव्ह चॅनल कडून देखील लाभलेला आहे. ओके, तर त्याबद्दल टीम मालवणी लाईव्हचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि ओला काजूगर किंवा आंबा किंवा हे जे प्रोडक्ट आहेत हे तू ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही पाठवू महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण शकतो. तर तुझा नंबर सांग मला. 8767581945. तर आपल्याकडे आता आहेत कोकम आगळ, कोकम सरबत आणि मसाला. या व्यतिरिक्त आणि काय प्रोडक्ट आहेत? तर आपल्याकडे बघाल ना, कोकम सरबत, कोकम आगळ, मालवणी मसाला. अच्छा. आणि सध्याच्या म्हणजे आता मार्चचा आपल्याकडे ओला काजू आहे. अच्छा. तो आता मार्चला हा सीझन आता आपला संपेल ओला काजूचा. ओके. त्याच्यानंतर तो झाला, ओला काजू झाला की लगेच आपल्याला सुका काजूगर करायचा आहे. अच्छा. सुका काजूगर आहे तो वेगवेगळ्या ग्रेड मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. ओके. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे कुळीत पीठ. ओके. आता कुळीत पीठ झालं की कुळीत पीठ तर आपल्याकडे वर्षभर राहील. ते झालं की आता आंबा मेचं एंडिंग आलं की आपण करतोय मँगो पल्प. अच्छा. मँगो पल्पची आपण मशीन कुडाळ MIDC मधून घेतलेली आहे पॅकिंगची. ओके. तर आंबा पहिला आपण विकतो आहे आणि सीझन संपत आला की पल्प पण मिळेल तुझ्याकडे. तो कसं मँगो पल्प आहे ना, तो वर्षभर राहतो ना, त्याच्यामुळे आपण मँगो पल्प करतो. ओके. जेणेकरून आपल्या जे कोकणी माणसं आहेत त्यांना वर्षभर आंबा चाकता येईल. नक्कीच नक्कीच. त्या दृष्टिकोनातून आपण मँगो पल्प देखील गेल्या वर्षीपासून सुरू केलेला आहे. सुपर. त्याच्यानंतर आणि अपकमिंग बघाल तर आपण मँगो सरबत आणि कैरीचं पन्हा देखील बनवायचं आपला हे आहे समोर. ओके. ओके. तर हे जे सगळे प्रोडक्ट आहेत हे तू बाय पोस्ट पाठवू शकतोस? बाय पोस्ट कुरिअरने पाठवतो. ओके. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाठवतोस? महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाठवतो. सुपर. आणि या अगोदर आपण एक काजूचा व्हिडिओ तुझा व्हिडिओ बनवला नव्हता, माझ्या एका व्हिडिओ मध्ये माहिती सांगितलेली. कसा रिस्पॉन्स होता तुला? खूप भन्नाट रिस्पॉन्स आला मालवणी लाईव्हचा. म्हणजे आज आहे ना, आज देखील आपला मालवणी लाईव्हचा दुसरा स्लॉट जाणार आहे. सुपर. याच्या आधी आपण व्हिडिओ जो होता त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण एक स्लॉट पोहोचता केला. बरोबर. दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला काजूगर मुंबईच्या जे आपले कस्टमर आहेत त्यांना पोहोचतोय. पुण्याच्यांना फक्त 2 दिवस लागतोय. खूप छान. तर असंच पुढे जात राहा, खूप मोठा हो, यशस्वी हो आणि मालवणी लाईव्ह परिवाराकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आता आपण आदिनाथच्या बागेतून निघालो. मस्तपैकी वेलकम ड्रिंक्स मध्ये शाळेचं पाणी होता, त्याच्यानंतर आंबोळी आणि चटणी होती एकदम भारी. आणि ह्याच्या आपण प्रोडक्ट्सची पण माहिती घेतली, म्हणजे नारळ, सुपारी, आंबा, काजू. तर हे सगळे प्रोडक्ट्स आणि त्याच्यानंतर त्याचसोबत आगोळ वगैरे देखील असतात, कोकम सरबत, हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलंच. जर तुमका हे प्रोडक्ट सगळे हवे असतील तर जो स्क्रीनवर दिलेला नंबर असा त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आदिनाथला. आणि आदिनाथचा देखील यूट्यूब चॅनल असा, आदिनाथचा देखील यूट्यूब चॅनल असा, तर ते का देखील फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपल्या कोकणातल्या उद्योजकांना पुढे येणार आहे. बरोबर. हो. लोक गाव सोडून मुंबईला जात नाही. हैसर राहून काहीतरी स्वतःचा बिझनेस करतात. आपल्या लोकांना सपोर्ट केलाच पाहिजे ना. नक्कीच. तर चला, आता नेक्स्ट स्टॉप आपलं असतो पुढे आपल्या डायरेक्ट त्याच्यात जाऊया ना, सूर्यनारायण मंदिर कशेळी मध्ये. काय आपलं कोण भेटणार नाही ना. ओके. आता डायरेक्ट सूर्यनारायण मंदिर कशेळी. आपण आता निघालो कशेळी मंदिराकडे. म्हणजे मगाशी आपण आदिनाथकडे होतो आणि तिकडून आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो डोंगरखान मार्गे गेलेलो, म्हणजे कात्रादेवीच्या ठिकाणी जो रस्ता बंद होतो, तर तो रस्ता खास मी आज बघूसाठी येईल की नक्की कुठून रस्ता जॉईन होता आणि कुठपर्यंत झालेलो आहे. तर राजापूरला हातिवले पेट्रोल पंपाच्या पुढून जैतापूरला जाऊ रस्ता लेफ्टला. तर हायवे पासून पूर्ण अगदी त्या चिरेखान तिट्यापर्यंत सुंदर असं रस्ता झालेलो असा. जर तुमका कशेळी सागरी महामार्गात त्यासाठी जायचं असत ना, आडिवरे वगैरे, तर ह्यो रस्तो घ्यावा. कारण राजापूरमधून आम्ही बारसू सोलगाव मार्गे जो रस्तो होतो जायत रत्नागिरी, तर तो रस्तो थोडासा जरा खराब होतो. तर म्हणून थोडासा अंतर लांब पडला तरी चालत, पण आम्ही जैतापूर मार्गे रस्तो फायनल केलं. थोडासा म्हणजे 10 किलोमीटरचं अंतर वाढता. होय. पण तुमची गाडी सुरक्षित राहते. मस्त एकदम मक्खन रोड. मक्खन. अशक्य सुंदर अशा डांबराच्या गुळगुळीत रस्त्यावरून आपण प्रवास करतोय. आडिवरेच्या थोडा पुढे आल्यानंतर ही महाकाली घरगुती खानावळ लागते. सो नक्की तुम्ही इथे येत असाल तर नाश्ता आणि जेवण आहे, तर आपल्या लोकांना आपणच प्रमोट केलं पाहिजे. लकी दादा ना ड्रिफ्ट साठीची शूट घेता. ड्रिफ्ट काय. आपण आता कनकादित्य मंदिरामध्ये आहोत आणि मागच्या कोस्टल कोकण दौऱ्याच्या वेळी आपण या मंदिराला भेट दिलेली आणि त्याचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो आपल्या चॅनलवर जाऊन बघा.
हा व्हिडिओ नंतर येणार आहे. त्याआधी आपण कनकादित्य मंदिराचा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. तर आता इकडे मी जास्त माहिती सांगत नाही, पण हे व्हिडिओ तुम्हाला लकी दादा आणि अमोल सावंत ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर देखील बघायला मिळतील. तर आता आपण इकडून देवघळी बीचला जाऊया. त्याला देवभूमी म्हणतात. तर आपण देवघळी या बीचवर आलेलो आहोत. मंडळी पुन्हा एकदा गेलो आपण कशेळी बीच, देवघळी कशेळी बीचवर. वाव, आज भरती असा, त्याच्यामुळे तिकडे पाणी इलेलं असा. आणि आज आपण त्या गुहेत बघूया जाऊ माहिती का, कारण तिकडे ते दगड वगैरे नाही असत. आणि ह्योकडे सुंदर समुद्र किनारो. वाव, ह्याची व्हिडिओ अपलोड केलेली असा, तर ती नक्की जाऊन बघा. आता मी डिटेल माहिती त्या व्हिडिओमध्ये तुमका सांगितलेली असा. वाव, नक्की दादा बीच कसं वाटलो? एक नंबर सही ना? मस्त. आम्ही मागच्या वर्षी पण इलेलो, सॉरी मागच्या आता 8 दिवसापूर्वीच इलेलो, मागच्या आठवड्यात. अमोल कसं वाटलं बीच? भारीच ना? मस्त, एक नंबर बीच असा. आणि इकडे पण अजून पर्यटक असतात जे आपले सबस्क्रायबर पण असतात, म्हणजे कोकणातील बहुतेक युट्यूबर्सना ते फॉलो करतात. आम्ही आता गावकडे दिलो रिषभ तोडणकरच्या घरी पुन्हा एकदा. तर इकडे पालखी असा, तर त्या पालखीचं दर्शन घेतो आणि मग त्याच्यानंतर जेवतलो. नमस्कार, माझं नाव मारुती गोरे. सध्या कार्यरत देवीचा पुजारी आहे. आणि ह्या आमच्या देवीचं गावच्या देवीचं गावकरी देवी जाकादेवी, जुगादेवी आणि मानुबाई या ग्रामदैवत आहेत. आणि ही आमची देवी आहे ना, या तिन्ही देवी पाडव्याला यांना रुपये लागतात. आणि पाडव्याच्या दिवशी म्हणजे गावात चतुर्सीमेची जी काही सुखदुःख आहे ती जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या समोरच्या अंगणात जाऊन बसते. तिथे जाऊन त्यांची सुखदुःख जाणून घेते. आणि असा प्रवास करत करत त्यांचा 8 पूर्वी 3 दिवसाचा असायचा. 3 दिवस गावात फिरायची पालखी. पण आता घरं वाढल्यामुळे आम्हाला आमच्या देवीला 8 दिवस पुरत नाहीत. 8 ते 10 दिवस लागतात. 10व्या ते 11व्या दिवशी परत मंदिरात जाते. तिथे मग रुपये उतरले जातात. आणि अशी आमची खूप शिमगोत्सवाची सांगता ही त्या दिवशी, ज्या दिवशी आमची पालखी जाईल मंदिरामध्ये अखंड चतुर्सीमेची घरं घेऊन ज्या दिवशी जाईल ना, त्या दिवशी आमच्या पाडव्याची आपली शिमगोत्सवाची सांगता होते. आपण आता आलो आहोत पालखीच्या ठिकाणी. तर इकडे या मंदिरामध्ये पालखी स्थानापन्न झालेली आहे, विराजमान झालेली आहे. आणि पूर्ण ती 12 वाडी वगैरे फिरून, म्हणजे गावकडेतले संपूर्ण गाव फिरून ती शेवटी गुढीपाडव्याच्या नंतर मग मंदिरामध्ये जाणार आहेत. तर या ठिकाणी कोणकोणत्या देवता आहेत? सोमेश्वर, जाकादेवी, जुगादेवी आणि मानुबाई अशी 4 देवदेवतांची पालखी, सुंदर अशी पालखी आहे. वा, मस्त. हे बघून बरं वाटलं. मी मागच्या व्हिडिओमध्येच फणसगावच्या पालखीचा एक सोहळा अनुभवलेला. आता पुन्हा एकदा गावखडीला रिषभ तोडणकर याच्या घरीच्या गावामध्ये हा सोहळा अनुभवतोय. मस्त वाटला. आणि सोबत लकी दादा पण असा. होय होय होय. इकडे महाप्रसादाची देखील व्यवस्था केलेली असा. स्वतः मालक प्रसादी वाढतात. जेवणाची सोय पण आहे. चला जेवण घेऊया थोडा. हे आपल्याला प्रसाद घेतो. मालवणचे ते पण आपले देवगड. होय, एकाच पट्ट्यातला. चंद्रराज लोणचा हो, फोंड्यातला वाटता. चंद्रराज फोंडा. चला ऋषभ भाई, परत भेटू. बाय बाय. चला भेटून आमका पण मस्त वाटला भेटून. जेवण वगैरे पॉवरफुल होता. मागच्या आठवड्यातच ठरवलेला जेव की यायचा लगेच. तर मंडळी, आता आपण ऋषभच्या घराकडून निघालोय आणि आता संध्याकाळचे 3 वाजलेत. अजून भरपूर प्लॅनिंग आहे पुढे. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. हा आपला पहिला दिवस होता. आता अजून पुढे ज्या व्यक्तीला भेटायचं आहे ती व्यक्ती भरपूर स्पेशल आहे, त्यामुळे त्याचा मला व्हिडिओ जास्त वेळेचा बनवायचा आहे. तर तो मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवेल की ती व्यक्ती कोण आहे. आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही स्टे वगैरे करणार आहोत ते देखील नक्की तुम्हाला सांगू. तर ते अजून फायनल नाही की कुठे स्टे करायचं आहे ते. तर मंडळी, रत्नागिरी कोकण कोस्टल रोड, तर त्याचा हा पहिला व्हिडिओ होता आपला. भरपूर धमाल आली. म्हणजे आम्ही आदिनाथ रहाटेला भेटलो. त्याच्यानंतर पुढे आपण कनकादित्य मंदिर, गणेश गुळे नाही सॉरी
देवघळी बीच असे सर्व बीच केलं. त्याच्यानंतर रिषभला भेटलो, तिकडे पालखीचं दर्शन घेतलं, तिकडे जेवलो. खूप सुंदर आतापर्यंतचा प्रवास होता. आणि इकडे आता बाजूला हा जो बीच आहे तो आहे गावखडी आणि आपण ब्रिजवरून चाललो. मस्त सुंदर प्रवास होता आतापर्यंत आणि या पुढे देखील होत राहणार आहे. तर या पुढची व्हिडिओ नक्की बघा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब नक्की करा. त्याचसोबत आपले मालवणी लाईफ, अमोल सावंत ब्लॉग्स हे 2 आपले यूट्यूब पार्टनर्स देखील आहेत. तर त्यांच्या चॅनल्सला देखील नक्की सबस्क्राईब करा.